काय आहे रेझोनन्स एनर्जी. तर रेझोनन्स एनर्जी काय सर, तर बघा रे बेन्झिनचे आपण रेझोनन्स काढले, आपल्याला 3-4 रेझोनेटिंग स्ट्रक्चर सापडले. सिमिलरली आपण एक सोप्या एक्झाम्पलने सुरुवात करूयात. CH2 CH डबल बॉन्ड CH2 इथे होता पॉझिटिव्ह चार्ज, खरं काय याच्यामध्ये रेझोनन्स होतं? बिलकुल होतं. पाय सिग्मा पॉझिटिव्ह, पाय सिग्मा पॉझिटिव्ह. रेझोनन्स कसं होतं रे, हे पॉझिटिव्ह आहे, इलेक्ट्रॉनची गरज आहे, हा वाला डबल बॉन्ड समोर जाईल, काय भेटेल सर मला? CH2 क्या लेफ्ट में आएगा पॉझिटिव्ह चार्ज, इधर जाएगा डबल बॉन्ड. अरे बात सही है ना? ओके व्हेरी गुड. असं काहीतरी बनतं. याची सुरुवात इथून झाली होती, म्हणजे ए आणि बी हे दोन रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत. ओके चलो, तसं याच्यामध्ये रेझोनन्स एनर्जी ऍज इन सांगण्यासारखा मोठा कॉन्सेप्ट नाही, पण चलो. आता कॉन्सेप्ट असा असतो की जर 2 पेक्षा जास्त वेगवेगळे रेझोनेटिंग स्ट्रक्चर असतील तर दोघांची एनर्जी सेम नसते. अजून एक देतो, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. चला, काय याच्यामध्ये रेझोनन्स होणार आहे? होणार आहे पाय सिग्मा पाय. अशा वेळेस काय होत असतं सर, एक बॉन्ड आपोआपच पोलराइज होऊन जातो, त्याने मला भेटतं पहिलं स्ट्रक्चर CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2. इलेक्ट्रॉन उधर माइनस इधर पॉझिटिव्ह. पुढच्या स्टेप मध्ये काय होतं सर, हा डबल बॉन्ड अजून समोर जातो. ह्या केसमध्ये काय भेटतं, CH2 बिचाऱ्यावर इथे भेटला डबल बॉन्ड, बरोबर, याचा चार्ज गायब, और इधर क्या है CH2 पे पॉझिटिव्ह. आता याचं अच्छा सॉरी निगेटिव्ह, भावना मी भैया क्या, ओके चलो निगेटिव्ह. पुढे काय होऊ शकतं, ह्या पॉझिटिव्ह चार्ज साठी हा रिटर्न हेच बनेल, बरोबर आहे. मग कुठे राहील पॉझिटिव्ह चार्ज, हा इकडे गेला तर इथे, त्याच्यासाठी हा निगेटिव्ह चार्ज खाली तो बनेल. अरे सही आहे क्या, किती स्ट्रक्चर बनले. या तिघांची एनर्जी सेम नसते सर, हे मी आधी काढलं होतं पण हे जवळपास सारखेच दिसत आहे ना, इथून मला सांगता येणार नाही. पण या तिघांची एनर्जी सारखी नसते. एनर्जी सारखी नसते म्हणजे स्टॅबिलिटी सारखी नसते. एनर्जी सारखी नसते म्हणजे स्टॅबिलिटी. काय तुम्हाला कॉन्सेप्ट माहित आहे की एनर्जी आणि स्टॅबिलिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे? अरे बरोबर ना, स्टॅबिलिटी जास्त म्हणजे एनर्जी. मग त्याच्यासाठी आता हे वाला डिलीट करून टाकतो, याच्यावाला काय काम नव्हतं. आता बघा रेझोनन्स एनर्जी कॉन्सेप्ट काय असतो, तर रेझोनन्स एनर्जीचा फॉर्म्युला असा दिलेला आहे की हे स्ट्रक्चर ए बी आणि सी ह्या तिघांची स्टॅबिलिटी एक्झॅक्ट सेम नसते. कशी, याच लेक्चर मध्ये पुढे कळेल. मग तुम्हाला माहित नाही, मी आता तुम्हाला सांगून देतो, थोड्या वेळात कळणारच आहे. ह्या तिघांपैकी ए सर्वात जास्त स्टेबल आहे का, थोड्या वेळात कळेल. या तिघांपैकी सर्वात जास्त स्टेबल कोण आहे? ए. तो काय करायचं असतं, रेझोनन्स एनर्जी ऑफ मोस्ट स्टेबल रेझोनेटिंग स्ट्रक्चर जी काही असेल ती घ्यायची असते आणि त्यातनं मायनस करायचं असतं रेझोनन्स एनर्जी ऑफ रेझोनन्स हायब्रिड. तुम्ही म्हणाल सर नेमका फरक काय म्हणताय? चला, हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर होते, यात एखादं रेझोनन्स हायब्रिड आहे का? नाही ना. रेझोनन्स हायब्रिड कसं काढू रे याचं, CH2 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड, और इधर इथे सर्वांमध्येच डॉट 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 काढू, खरं आहे ना रे? ओके, मला सांगा यातलं रियल कोण असतं? बरोबर आहे ना. जर तुम्ही विचाराल सर यांच्यात या चौघांमध्ये आता सर्वात स्टेबल कोण आहे, तर नो डाऊट हायब्रिड सर्वात स्टेबल असतं, मोस्ट स्टेबल. कारण की तिथे सर्वांनाच डबल बॉन्ड पण आहे, सर्वांनाच सिंगल बॉन्ड पण आहे. इथे एकाला सिंगल बॉन्ड आहे आणि दोघांना कसे आहे, डबल बॉन्ड. याच्यामध्ये तर बिचाऱ्यावर चार्ज आहे. तर रेझोनन्स हायब्रिड हे मोस्ट स्टेबल आणि रिअल स्ट्रक्चर असतं. हे 3 रेझोनन्स स्ट्रक्चर होते, त्यांच्यात पण ए जास्त स्टेबल आहे. मग अशा वेळेस मी काय करत असतो, रेझोनन्स एनर्जी ऑफ मोस्ट स्टेबल रेझोनन्स स्ट्रक्चर मायनस रेझोनन्स एनर्जी ऑफ रेझोनन्स हायब्रिड असं काम करत असतो. असं नाही तर अजून करेक्ट वेने असं पण सांगितलं जातं की वाईस वर्सा. हे वाला घेऊन टाकतो मी, कुठलं रेझोनन्स, हे खाली घेऊन टाकतो आणि हे वाला, म्हणजे अशा पद्धतीने पण ते काढता येतं. काय करून टाकलं मी परत एकदा बघा, रेझोनन्स एनर्जी ऑफ रेझोनन्स हायब्रिड मायनस रेझोनन्स एनर्जी ऑफ मोस्ट स्टेबल रेझोनेटिंग स्ट्रक्चर. मला सांगा सर्वात स्टेबल कोण आहे, म्हणजे त्याची एनर्जी सर्वात कमी असेल का? ओके, आणि ह्या तिघांमध्ये हे स्टेबल आहे, पण रेझोनन्स हायब्रिड एवढं स्टेबल आहे का? म्हणजे याची एनर्जी जर एक्स असेल आणि याची एनर्जी जर वाय असेल, बरोबर आहे, तर कमी एनर्जी कोणाची आहे? एक्सची ना. अरे तो मोस्ट स्टेबल आहे ना.
जेवढी स्टॅबिलिटी जास्त तेवढी एनर्जी, मग ह्याची एनर्जी कमी आणि ह्याची एनर्जी, एका छोट्या व्हॅल्यू मधून मोठी व्हॅल्यू मायनस करतोय का रे, है ना? अबे रेझोनन्स एनर्जी ऑफ रेझोनन्स हायब्रिड सर्वात कमी असेल, त्याच्यापेक्षा याची थोडीशी जास्त असेल. तर एका छोट्या व्हॅल्यूतून मोठी व्हॅल्यू मायनस केली तर आन्सर नेहमी काही बात सही है. हा पण एक नीट मध्ये 3-4 सेंटेन्स दिले होते, त्यात ओळखायचं होतं सर्व सेंटेन्स करेक्ट आहे का. त्यातलं एक सेंटेन्स होतं की रेझोनन्स एनर्जी इज ऑलवेज कशी असते सर, निगेटिव्ह. हे मला लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे जे आधी सांगितलं होतं फॉर्म्युला ना मी, है ना, तर त्यात थोडीशी गडबड होती. मी आधी मोस्ट स्टेबल मायनस हे सांगितलं ना, तो नका लक्षात ठेवू. लक्षात हे ठेवा. काय लक्षात ठेवता रेझोनन्स एनर्जीचा फॉर्म्युला, रेझोनन्स एनर्जी इज रेझोनन्स एनर्जी ऑफ रेझोनन्स हायब्रिड मायनस रेझोनन्स एनर्जी ऑफ मोस्ट स्टेबल रेझोनेटिंग स्ट्रक्चर. लक्षात राहील ना. ओके, कॉमन सेन्स नाही, याच्यावर लिटरली कॅल्क्युलेशन एक्झाम मध्ये येत नसतं. म्हणजे याची व्हॅल्यू खरंच दिली 125, याची 120, असं एक्झाम मध्ये येत नसतं. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, हायब्रिड मधून मोस्ट स्टेबल वाल्याची एनर्जी काढतात. आता अजून पुढे कन्क्लुजन अजून काय आहे सर, हे तर तुम्ही सांगितलं निगेटिव्ह असतं. मोर दी रेझोनन्स एनर्जी, म्हणजे रेझोनन्स एनर्जी जेवढी जास्त असेल, है ना, मोर दी स्टेबल रेझोनेटिंग स्ट्रक्चर. काय बोललं जातं, त्याचे जे काही रेझोनेटिंग स्ट्रक्चर बनत आहे त्यांची रेझोनन्स एनर्जी ह्या कॉन्सेप्टने काढायची. हायब्रिडच्या एनर्जी मधून मोस्ट स्टेबलची एनर्जी काढायची. जेवढं मोठं आन्सर येईल तेवढं जास्त ते रेझोनेटिंग स्ट्रक्चर स्टेबल असतं. कोणी म्हणेल सर कसं, बघा आन्सर निगेटिव्ह मध्ये येणार आहे, अरे बात सही है. निगेटिव्ह मध्ये छोटा नंबर मोठा असतो, बात सही है. मी म्हणलं -1 मोठा की -5 मोठा, -1 खूप मोठा आहे, -5 छोटा आहे ना, तो 0 पासून दूर गेला. अरे बात समज ना. तर सेम गोष्ट ह्याचा आन्सर मोठं येते म्हणजे निगेटिव्ह मध्ये कमी येते. निगेटिव्ह मध्ये कमी येते याचा अर्थ या दोघांच्या एनर्जी मधला गॅप कमी आहे. लक्षात आलं ना. याची जी एनर्जी असेल याची एनर्जी त्याच्याहून जास्त आहे पण खूप जास्त नाहीये ना, म्हणजे स्टेबल आहे. अरे बात को समजे क्या, तिन्ही कन्क्लुजन काय आले का. परत एकदा रेझोनन्स एनर्जीचा सरळ सरळ डेफिनेशन काय, रेझोनन्स एनर्जी ऑफ रेझोनन्स हायब्रिड मायनस रेझोनन्स एनर्जी ऑफ मोस्ट स्टेबल रेझोनेटिंग स्ट्रक्चर. रेझोनन्स हायब्रिड हे मोस्ट स्टेबल असतं म्हणजे याची एनर्जी लोवेस्ट असते, आणि ह्या तिघांमध्ये मोस्ट स्टेबल जरी घेतलं तर ते रेझोनन्स हायब्रिड पेक्षा तर थोडंसं अनस्टेबल असतं, म्हणजे रेझोनन्स हायब्रिड पेक्षा त्याची एनर्जी थोडीशी जास्त असते. मग एका छोट्या नंबर मधून मोठा नंबर जर मायनस केला तर ऑब्वियस आहे सर आन्सर कशात येईल, निगेटिव्ह मध्येच येईल. आणि अजून पुढे जेवढी रेझोनन्स एनर्जी जास्त तेवढं ते वालं रेझोनन्स स्ट्रक्चर जास्त स्टेबल, कारण की त्यांच्यातला गॅप कमी आहे ना दोघांमधला. तर बात को समजे क्या. ओके चलो, ह्या कॉन्सेप्टला म्हणतात रेझोनन्स एनर्जी. एवढंच होतं, याच्यावर लिटरली न्यूमेरिकल नाही, कोई लोड लेने वाली बात नाही. ओके, मग इव्हन दो आपण ऑलरेडी रेझोनन्स काढायला शिकलोय, आपण ऑलरेडी काल प्रॅक्टिस केली ना रेझोनन्सची, तरी सुद्धा नीट मध्ये किंवा दुसऱ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो, म्हणून आपल्याला काही ऑफिशियल रूल्स पण शिकायचे. त्यातला पहिला रूल मला काय सांगतोय नीट लक्ष देऊन ऐका. जर मी 2 किंवा 2 पेक्षा जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढले तर त्यात ऑक्टेट कंप्लीट झालं पाहिजे, म्हणजेच लेविस डॉट स्ट्रक्चर चुकीचं नाही काढलं पाहिजे. बघा लेविस डॉट स्ट्रक्चर आठवले का तुम्हाला, आपण केमिकल बॉन्डिंग मध्ये काढले होते. जर नायट्रोजनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 5 असतील तर त्याच्या भोवती मी मॅक्झिमम किती दाखवू शकतो, मी 6 दाखवू शकतो का त्याचे बॉन्ड, मॅक्झिमम किती दाखवू शकतो 5. तशा पद्धतीने बघा, ऑल रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स मस्ट बी व्हॅलिड लेविस स्ट्रक्चर. व्हॅलिड लेविस स्ट्रक्चर असणं म्हणजे कार्बनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती, मग मी त्याच्या भोवती 5 बॉन्ड दाखवू शकतो का, मॅक्झिमम किती. एक वेळ कमी दाखवला तर चालेल, त्याच्यावर चार्ज लिहा, म्हणजे कार्बोकॅटायन मध्ये असतं ना 3 बॉन्ड आणि पॉझिटिव्ह चार्ज, तसं चालतं. पण 5 बॉन्ड मी काढू शकत, कारण की मग ते लेविस डॉट स्ट्रक्चर चुकीचं होऊन जाईल. बघा पहिली गोष्ट, हा मॉलिक्यूल 1 आणि हा मॉलिक्यूल 2 ज्यात जे रेझोनन्स दाखवले ते बरोबर वाटतं का, ह्यात जे रेझोनन्स दाखवले ते बरोबर वाटतं का चार्ज बीर्ज बघून. इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे, अरे झेपलं. कोणी म्हणेल सर डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड चार्ज हे तर तुम्ही कॉन्ज्युगेशन मध्ये शिकवलंय, मग अशा केसेस मध्ये हा डबल बॉन्ड पुढे जातो, जरा डबल बॉन्ड पुढे गेला तर हे असं बनेल, बरोबर आहे. हा इथे पॉझिटिव्ह चार्ज लिहितो, निगेटिव्ह नाही लिहितो, तो तिकडे गेला, हा बॉन्ड इकडे गेला म्हणून याला बॉन्ड भेटला, ह्याचा चार्ज गेला.
आणि हा तिकडे गेला, त्या बिचारावर कुठला चार्ज आला, एवढं कळालं? ओके. पण हे एकमेकाचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर नाहीत. इव्हन दो आपण जे शिकलोय तसंच केलंय, तरी एकमेकांचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स नाहीत. आता कोणी म्हणेल सर रिझन काय असू शकतं? बघा इथे बघाल, अच्छा याची ट्रिक काय सर, व्हॅलिस लेविट स्ट्रक्चरची ट्रिक काय आहे? तर याची ट्रिक लक्षात ठेवा, आपलं ऑक्टेट एक्सपांड नाही झालं पाहिजे. ऑक्टेट एक्सपांड नाही झालं पाहिजे, ही सोप्या भाषेत ट्रिक. मला सांगा इथे कार्बन भोवती किती इलेक्ट्रॉन्स तुम्हाला दिसत आहे? 8. अबे 4 की 8? हा ना, 4 बॉन्ड आहेत. इलेक्ट्रॉन किती काउंट होतील? 8 इलेक्ट्रॉन काउंट होतील. या मधल्या भोवती सांगा रे, 1 2 3 आणि एक हायड्रोजनचा बॉन्ड. 4 बॉन्ड म्हणजे, अरे सही आहे की नाही? इथे सांगा रे, 3 हायड्रोजन आणि 1, 8 इलेक्ट्रॉन. खरंय का सर? ओके. इथे सांगा बरं, व्यवस्थित व्यवस्थित, क्या बात है सर, 3 बॉन्डचे 6 नव्हे. ओके. इथे सांगा बरं, सर्वांना झेपलं का रे? 3 बॉन्ड आणि एक हायड्रोजनचा बॉन्ड. इथे 10 झाले का? हे चालतं का असं? लक्षात आलं का? तर मग हे व्हॅलिड रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स नाहीत, हे चालणार नाही. हे स्ट्रक्चर एक वेळ शक्य आहे, पण हे स्ट्रक्चर शक्य कारण की व्हॅलिड लेवी स्ट्रक्चर नाही. लक्षात येत आहे? ओके. अजून पुढे दुसरा रूल काय आहे? क्वेश्चन काय येतं ते पण बघू प्रॅक्टिस मध्ये. ड्युरिंग रेझोनन्स पोझिशन ऑफ ऍटम्स मस्ट नॉट चेंज. ऍटमची पोझिशन चेंज करायची नाही. एक कॉन्सेप्ट आठवला का रे, कीटो इनॉल टोटोमेरिझम. डबल बॉन्डला OH असायचा, H इकडे बॉन्ड तिकडे, तिकडे फक्त बॉन्ड जायचा की ऍटम पण जायचा? ऍटम पण जायचा ना. ते वाला इथे चालत, म्हणजे टोटोमेरिझम इज नॉट अन रेझोनन्स. टोटोमेरिझमचा आणि रेझोनन्सचा काही संबंध? कॉमन सेंस की बात है, समझो बात को. CH2 निगेटिव्ह चार्ज, CH डबल बॉन्ड, हा वाला मॉलिक्यूल आहे. ओके. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड निगेटिव्ह चार्ज, चालेल? ओके. कसं रेझोनन्स होत असेल? निगेटिव्ह चार्ज खाली येईल आणि ऍट अ टाइम हा वर जाईल. मी याचं स्ट्रक्चर काढले, बरोबर काढले का बघा? बरोबर आहे. ओके. याच्यात तुम्ही बघाल तर ऑक्टेट पण एक्सपांड झालं, म्हणजे लेवी स्ट्रक्चर पण प्रॉपर, म्हणजे हे वालं चालेल. पण मी याच्यामध्ये कीटो इनॉल वाला उद्योग केला, म्हणजे काय? हा कीटो फॉर्म आहे ना, याचा इनॉल फॉर्म काढू शकतो. काय होत असतं सर? डबल बॉन्ड इकडे जात असतो आणि हायड्रोजन तिकडे जात असतो, बरोबर ना? बघा बरं हेच येईल की नाही? हा डबल बॉन्ड इथे आला, दिसला, हा H तिकडे गेला, OH झाला, बरोबर आहे? हे रेझोनन्स स्ट्रक्चर्स नाहीत. झेपलं ना? कारण की इथे मी फक्त बॉन्ड नाही चेंज केला, इथे ऍटम पण चेंज केले. त्यांचं म्हणणं काय आहे? बॉन्ड चेंज करा, ऍटम चेंज करू नका. ते रेझोनेटिंग स्ट्रक्चर नसतात. कळालं कुठलं व्हॅलिड आहे कुठलं व्हॅलिड नाही? ओके. 2 रूल. तिसरं, ऑल रेझोनन्स स्ट्रक्चर्स मस्ट हॅव इक्वल नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स. अनपेड इलेक्ट्रॉन म्हणजे काय? काय तर चार्ज वाले चालू शकतात. निगेटिव्ह चार्ज, बरोबर आहे, रॅडिकल, हा ना, असं काहीतरी. पॉझिटिव्ह चार्ज तर इलेक्ट्रॉनच रिप्रेझेंट करत नाही. निगेटिव्ह चार्ज आणि रॅडिकल. अनपेड इलेक्ट्रॉन कसे पाहिजेत? सेम. मुद्दाम सपोज मी हे वाला घेतलं, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड चार्ज, रेझोनन्स होईल का सर? आणि कसं वाला होतं रे? हा अख्खा बॉन्ड पुढे जात असतो का? नाही. काय होत असतं याच्यामध्ये? फ्री रॅडिकल पद्धतीने होतं. खरं आहे का? असं वालं, म्हणजे याचं असं काढणं व्हॅलिड आहे. कसं रे? CH2 इथे रॅडिकल येईल का? इथे डबल बॉन्ड. झेपलं का? जर मी याचं चुकीच्या पद्धतीने काढलं असतं, म्हणजे कसं सर? हा डबल बॉन्ड अख्खाच पुढे जातोय पॉझिटिव्ह चार्ज सारखं, तर त्या केसमध्ये मी काय केलं असतं? CH2 इथे कुठला चार्ज लावला असता? पॉझिटिव्ह. इथे सिंगल बॉन्ड, इथे CH, इथे डबल बॉन्ड आणि इथे काय केलं असतं? CH2 वर रॅडिकल. तसंही तुम्हाला लक्षात आलं, हा कार्बन मेला, बरोबर ना? 4 बॉन्ड आणि एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन कधी शक्य नसतं. हे वाला व्हॅलिड नाही, हे वाला व्हॅलिड आहे. याच्यात अनपेड इलेक्ट्रॉन किती सर? एकच. याच्यात पण किती आहे? तर तो त्या रूलने सांगितलं. झेपला हा पण रूल? ओके सर. दुसरं एक्झाम्पल, जर सपोज डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड आहे ना, तो पाय सिग्मा पाय आहे. याच्यामध्ये टेक्निकली जे करेक्ट आहे ते काय केलं पाहिजे रे? हा इकडे गेला पाहिजे, बरोबर आहे का? ह्याने काय होईल सर? CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH, इथे येईल पॉझिटिव्ह चार्ज आणि इथे येईल निगेटिव्ह चार्ज, है ना? याच्यात टोटल पाय बॉन्ड किती होते?
2 पाय म्हणजे डबल बॉन्ड ना, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन पेअर होत्या पाय बॉन्डच्या. इथे एक आणि इथे एक, इथे पण किती आहेत? 2 आहेत, सारखे सारखे आहेत. जर इथे एखाद्याने चुकून फ्री रॅडिकल केलं आणि त्याचं स्ट्रक्चर काढलं की सर नाही ना मी तर असं करून बघतो, तर त्याचं स्ट्रक्चर काय येईल? CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2, एक रेडिकल इथे, एक रेडिकल इथे. अनपेड इलेक्ट्रॉन किती होते सर? 0. इथे किती आहेत? हे वाला चालणार नाही. लक्षात येते का? हे वाला चालतं. अरे हे तर आपण शिकून बसलोय, आता आपण जबरदस्तीच एक्झाम्पल घेतोय रूल शिकण्यासाठी की हे वाला चालणार नाही. जेव्हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड असतो तेव्हा तुम्ही एक बॉन्ड पुढे पाठवायचा असतो, रॅडिकलने करायचं नसतं. आणि जेव्हा रॅडिकल असतो तेव्हा रॅडिकलनेच पुढे जायचं, तेव्हा डायरेक्ट बॉन्ड ट्रान्सफर करायचा नाही. लक्षात आलं ना? आपोआप तो अनपेड इलेक्ट्रॉनचा रूल फॉलो होऊन जातो. बात सही है? ओके चलो नेक्स्ट रूल. रेझोनन्स मस्ट हॅव इक्वल नंबर ऑफ पेड इलेक्ट्रॉन. जसे दोघांमध्ये अनपेड सारखे पाहिजेत तसे पेड पण. पेड मध्ये काय काय येतं सर? लोन पेअर, निगेटिव्ह चार्ज आणि पाय बॉन्ड. हे दोघांमध्ये कसे पाहिजेत? सारखे. सपोज हा आणि हा वाला मी चित्र काढला, काम काय होऊन जाईल याच्यात कळालं का? हा डबल बॉन्ड पुढे जाईल का? बरोबर काढलंय है ना? हे याचं डायरेक्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे का? नाही. बरे वन ऑफ दी असू शकतं का? झेपेल तुम्हाला? बिलकुल सर. कसं असू शकतं? 2 स्टेप मध्ये जावं लागेल, कन्फ्युज होऊ नका. कोणी म्हणेल सर असं केल्याने हे कसं भेटलं, तर बघून घ्या. असं केल्याने सुरुवातीला तुम्हाला हे भेटेल है ना? अरे झेपलं की नाही? आणि मग पुढच्या स्टेप मध्ये काय होईल सर? हा वाला समोर जाईल, मग हे भेटेल. बघा बरोबर आहे. एक्झाम मध्ये थोडी तुम्हाला याच्या पुढचंच पहिलं देतील, एक्झाम मध्ये त्या तिघांपैकी कुठले पण 2 देतील ना, तर विचारतील हे आणि हे व्हॅलिड आहेत का, किंवा हे एकमेकांचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत का. तुम्ही बघायचं हे सर्व ऑक्टेट कंप्लीट करतात, हा म्हणजे लेविस स्ट्रक्चर आहेत. एका पण कार्बनचे 5 बॉन्ड नाही झाले, सर्वांचे 4च आहेत किंवा 4 पेक्षा कमी आहे. जिथे कमी आहे तिथे पॉझिटिव्ह चार्ज पण आहे, म्हणजे बरोबर काढले. हे बरोबर आहे. मग तुम्ही बघाल की सर्वांमध्ये अनपेड, अनपेडचा इथे प्रश्नच येत नाही, सर्वच पेड. मग तुम्ही बघाल की याच्यातले पेड इलेक्ट्रॉन सेम आहेत का? पेड मध्ये काय काय? डबल बॉन्ड, लोन पेअर, निगेटिव्ह चार्ज. याच्यात दोन्ही काय आहेत? डबल बॉन्ड. याच्यात एक डबल बॉन्ड आणि एक निगेटिव्ह चार्ज. पेड सेम सेम आहेत ना, म्हणजे हे पण व्हॅलिड आहे. आपण रूल कळाला. परफेक्ट. आगे बढ़ते हैं. आता हे झाले रूल्स फॉर रायटिंग रेझोनन्स. म्हणजे वाटेल ते करू नका रेझोनन्स मध्ये, आपण जे आधी केलं तेच करा सोप्या भाषेत. आता याच्यापेक्षा पण जास्त महत्वाचा प्रश्न आपल्याला इथून येणार आहे. म्हणजे जर जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन जर रेझोनन्स मधून आला तर तो येणार आहे इथून. तो आहे स्टॅबिलिटी ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर. म्हणजे रेझोनन्स मध्ये आपल्यासाठी सर्वात स्टार मार्क पॉइंट हा आहे. काय काय लक्षात ठेवायचंय? पहिली वाली बात, रेझोनन्स स्ट्रक्चर विथ मॅक्सिमम ऍटम हॅव्हिंग कंप्लीट ऑक्टेट आर मोर स्टेबल. बघा हे आणि हे, त्याच्यात मी रेझोनन्स बरोबर काढले, कुठले तुम्ही ओळखून सांगा. झेपलं? कुठला इफेक्ट नाव दिले रे आपण याला? चार्ज सिग्मा लोन पेयर, ऑर्थो इफेक्ट. बरोबर आहे ना? तो क्या मैंने ऐसे निकाला तो सही है. ऑक्सीजन ने लोन पेयर दिली, शायनिंग मारली, पॉझिटिव्ह चार्ज, सही है. याला डबल बॉन्ड भेटला, चार्ज गायब, सही है. हे व्हॅलिड रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे. पण दोघांपैकी जास्त स्टेबल कोण आहे सर? तुम्हाला याच्यासाठी काय करायचंय? ऍटम्सचे ऑक्टेट चेक करायचे. जास्त लोकांचा ऑक्टेट जिथे कंप्लीट असेल तो स्टेबल. कसं चेक करायचं बघून घ्या. अरे आताच आपण 2 मिनिटापूर्वी केलं ना सर. कसं? इथे सांगा रे, कार्बन कडे टोटल इलेक्ट्रॉन, अरे या प्राऊड ऑफ यू, व्हेरी गुड. सर्वांना झेपलं ना? 3 बॉन्डचे 6. अरे ऑक्सिजन कडे किती आहेत रे? 8. आणि हायड्रोजनचा ऑक्टेट असतं की डुप्लेट? 1 बॉन्ड म्हणजे 2 झाले ना. ओके चलो, म्हणजे दोघांचं कंप्लीट आहे, एकाचं कंप्लीट. इथे सांगा रे सर. अरे बोलो बोलो. 8 इलेक्ट्रॉन, सबको झेपे क्या? ओके. इथे ऑक्सिजन कडे नीट बघा रे, नीट बघा. 8 3 बॉन्ड आणि 1 लोन पेअर. अरे 2 लोन पेअर असतात ना, एक गेली, इव्हन तो त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, पण सध्या त्याचा ऑक्टेट कंप्लीट. तो पॉझिटिव्ह चार्ज कशामुळे आहे? लोन पेअर शेअर केली. अजून पण त्याच्याकडे आहेच ती, पण त्याने स्वतःची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी केली. हायड्रोजनचं एनिवेज काय असतं? डुप्लेट कंप्लीट असतं, आहे का? कोण विन झाला? मग
मग ए आणि बी मध्ये मोर स्टेबल कोण आहे? बी इज मोर स्टेबल दॅन ए. लक्षात आलं का? हा प्रश्न जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या नीट पॉइंट ऑफ व्ह्यू ने. आपल्याला विचारतात दोन मध्ये कोण जास्त स्टेबल आहे, तर आपल्याला हे सांगता आलं पाहिजे. जमला का? पुढची गोष्ट समजून घ्या रे. सेकंड एग्जांपल दिलं, करायचं फटाफट चेक. ओके, बताओ 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 यहाँ पे क्या लग रही है? इथे काय असेल? कॉमन सेन्स. CH3 तीन हायड्रोजन एक कंप्लीट आहे का? ओके, पॉझिटिव्ह चार्ज कार्बोकॅटायन झाला का? किती इलेक्ट्रॉन लिहू? पक्का झेपला का? दोन बॉन्ड आणि एक हायड्रोजन पण तर असेल. नायट्रोजनचे 1 2 3 बॉन्ड, एक लोन पेअर पण असते का? ओके, किती झाले रे? 8. याचे पण 8 होतील का? ओके, आणि याचे पण काय होतील? 8. म्हणजे सर्वांचे 8 आहेत, एका कार्बोकॅटायनचे फक्त किती आहेत? 6. अच्छा, हे आणि हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत का? आहेत तर कसे? तुम्ही सांगा पटापट. नाव द्या त्या इफेक्टला, कॉन्जुगेशनचं नाव सांगा. ह्याच्यापासून मी हे काढलंय, चार्ज सिग्मा लोन प्रॉडक्ट ऑर्थो इफेक्ट. मग ह्याला स्टेबल करण्यासाठी लोन पेअर खाली जाईल. बघा तेच येतं की नाही? एखाद्या आयटमने लोन पेअर दिली तर कुठला चार्ज? वही तो सीख रहे हैं. ओके चलो, इथे बघा काय याचा ऑक्टेट कंप्लीट, याचा ऑक्टेट कंप्लीट, याचा ऑक्टेट कंप्लीट. इवन तो पॉझिटिव्ह चार्ज आहे, पण त्याचे बॉन्ड किती दिसत आहे डोळ्यांनी? 4 किती ना? 4 2 8 झाले ना. पॉझिटिव्ह चार्ज याच्यामुळे, कारण की त्याने लोन पेअर दिली. काय याचं पण ऑक्टेट कंप्लीट आहे? काय याचं पण ऑक्टेट कंप्लीट आहे? तो कोण विन हो गया? बी इज मोर स्टेबल दॅन. इथे पण लक्षात आलं का? पक्का झेपलं. ओके, कोणी म्हणेल सर एक्झाम मध्ये प्रत्येक वेळेस ऑक्टेटच बघत बसायचं का? काही गरज नाही. एक बेसिक ट्रिक अशी पण आहे की तुम्ही डबल बॉन्ड बघायचे. ज्याच्यात डबल बॉन्ड जास्त तो जास्त स्टेबल. कारण की चार्ज म्हणजे कन्सेप्ट काय शिकलाय? चार्ज म्हणजे कर्ज. ज्या मॉलिक्युलवर चार्ज आहे त्याच्यावरती कर्ज आहे. कर्ज आहे म्हणजे तो आयुष्यात स्टेबल असेल की अनस्टेबल? ज्याच्यावर पाय बॉन्ड म्हणजे डबल बॉन्ड जास्त असतात त्याच्यावर रिलेटिव्हली चार्ज कमी असतो. तर आपण एका ट्रिकने जायचं. ट्रिक काय सांगते आपल्याला? रेझोनन्स स्ट्रक्चर विथ मोर पाय बॉन्ड्स आर मोर स्टेबल. डायरेक्ट काम करून टाकायचं. काय ट्रिक आहे सर माझ्याकडे? रेझोनन्स स्ट्रक्चर विथ मोर पाय बॉन्ड, ज्याच्यात जास्त डबल बॉन्ड असतील. जसं बघा याच्यात डबल बॉन्ड आहे, याच्यात किती आहे? जास्त आहे, स्टेबल. याच्यात डबल बॉन्ड किती आहे? याच्यात किती आहे? 2. जास्त डबल बॉन्ड जास्त स्टेबल. लक्षात आलं का? पक्का झेपला? एकदम बरोबर. असंच मी रेझोनन्स एनर्जी सांगताना बघा तुम्हाला सांगितलं होतं बोलता बोलता की या तिघांमध्ये हा जास्त स्टेबल आहे. त्याच्यात डबल बॉन्ड किती आहे? 2. किंवा जास्त लोकांचा ऑक्टेट कंप्लीट आहे. याच्यात याचा आणि याचा ऑक्टेट कंप्लीट नाही ना, पॉझिटिव्ह चार्ज आहे. ते वाला लॉजिक होतं. लक्षात आलंय का? ओके चलो, तर ते पण आपण रिलेट केलं की मी त्यालाच का मोर स्टेबल म्हटलं होतं. चलो, ही ट्रिक कळाली का? ओके. जर सपोज चुकून एखाद्या मॉलिक्युल मध्ये पाय बॉन्ड सारखेच असतील, याच्यात पण 2 डबल बॉन्ड आणि सपोज त्याच्यामध्ये पण, अशा केसेस मध्ये काय करायचं? तर ते माझ्याकडे पुढचं आलं. चला पहिले त्या क्वेश्चनचा आन्सर करा बरं मागच्या लॉजिकने. पहिली गोष्ट, याच्यात रेझोनन्स कसं होईल तुम्ही गेस करून सांगा. पॉझिटिव्ह चार्ज कुठला इफेक्ट? ही लोन पेअर खाली जाईल का? तेच बनेल का? काही एक्सपांड वगैरे काही झालेलं नाही. समजा बरोबर आहे, चालतं. ऑक्सिजन मॅक्सिमम 3 बॉन्ड बनवू शकतो. कोण जास्त स्टेबल असेल? पक्का? याच्यात एकच पाय बॉन्ड आहे, याच्यात 2. तिसरा नसतो, तिसरा तर सिग्मा असतो. 1 आणि 2 बरोबर आहे का? ओके, क्वेश्चन 2 आलं. पहिली गोष्ट सांगा की रेझोनन्स स्ट्रक्चर व्हॅलिड आहेत का? हँडरायटिंग काफी घटिया दिखत आहे. ते लॅपटॉप स्क्रीनवर लिहिलेलं आहे, साईडचा पॅड असतो त्यामुळे तसं आलेलं आहे. टाईप करायला. आता मला सांगा कुठला इफेक्ट? हे पण ऑर्थोच आहे का? हा ना. हा वाला इथे जाईल का? तेच बनेल का? लोन पेअर दिली, शायनिंग मारली, कुठला चार्ज? इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी झाली ना. ओके, नो डाऊट. कोण जास्त स्टेबल? काही अवघड गोष्टी आहेत का? एक डबल बॉन्ड, 2 डबल बॉन्ड. ऑक्टेट कम्प्लिशन नुसार बघा, ह्या पॉझिटिव्ह चार्जचा ऑक्टेट कम्प्लीट, बाकी सर्वांचा आहे. याच्यात सर्वांचं ऑक्टेट कम्प्लीट आहे. अरे हा की ना? बरोबर. ओके चलो नेक्स्ट. जर सपोज डबल बॉन्ड सेमच आहे, डबल बॉन्ड सेमच आहे, पण एकावरती चार्ज आहे आणि दुसऱ्यावरती चार्ज, अशा वेळेस जो न्यूट्रल असतो तो जास्त स्टेबल असतो. न्यूट्रल रेझोनेटिंग स्ट्रक्चर आर मोर स्टेबल दॅन चार्ज.
कसं रे समजून घ्या. डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, नायट्रोजन, बरोबर. याच्याजवळ लोन पेअर आहे का? पाय सिग्मा लोन पेअर. लोन पेअर खाली येईल आणि हा लगेच वर जाईल. अरे सर्वांना चेपलं काय ते बरोबर दिसतंय. याने लोन पेअर दिली, शायनिंग मारली, इलेक्ट्रॉन कमी झाले, कुठला चार्ज? आणि हा डबल बॉन्ड पुढे गेला, कुठला चार्ज? आता आपल्याला विचारलं दोघांमध्ये कोण जास्त स्टेबल आहे? कारण की हा न्यूट्रल आहे, त्याच्यामध्ये चार्ज आलाय. अरे सर्वांचाच ऑक्टेट कम्प्लीट आहे. ह्याचं पण ऑक्टेट, याचं पण ऑक्टेट, याचं पण कम्प्लीट आहे. ह्याच्यामध्ये पण सर्वांचं ऑक्टेट कम्प्लीट आहे. दोघांमध्ये पाय बॉन्ड पण सेमच आहे. मग अशा वेळेस काय करायचं? चार्ज वाल्यापेक्षा न्यूट्रल वाला स्टेबल. अगेन आपली बेसिक ट्रिक. चार्ज म्हणजे कर्ज येईल ना तो स्टॅबिलिटी, त्या लॉजिकने सांगायचं, बरोबर आहे. ओके चला एखाद दुसरं अजून बघून. जर सपोज हा शेवटचा मेन ना, जर सपोज दोन्ही सुद्धा चार्ज वाले असतील, जसं की इथे बघितलं ना, पहिले कशाने सुरुवात झाली? दोन पेअर ऑक्टेट कम्प्लिशनने सुरुवात झाली. त्याची ट्रिक काय होती? पाय बॉन्ड मोजायचे, ज्याचे डबल बॉन्ड जास्त तो जास्त स्टेबल. चुकून डबल बॉन्ड सेम असतील तर आपण काय बघितलं? न्यूट्रल वाला मोर स्टेबल दॅन. आता सपोज अशी केस आली की डबल बॉन्ड पण सेम आहे आणि चार्ज पण सेम आहे. आता काय करायचं? तर त्या केस साठी बघून घ्या. इफ बोथ रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आर चार्ज, दोघांवरती पण चार्ज आहे, दोघांमध्ये डबल बॉन्ड पण सेम असतात. एक्झाम्पल खाली बघून घ्या. CH2 डबल बॉन्ड CH आणि इथे O वरती मायनस आहे. सांगा रे काय होत असेल? मायनस चार्ज नीचे आएगा आणि डबल बॉन्ड पुढे जाएगा, बरोबर आहे का? हेच बनेल का? याच्यात पण बघा एक निगेटिव्ह चार्ज आणि एक डबल बॉन्ड आहे. अरे सेम सेमच आहे का? ओके. आता आपल्याला फाइंड आउट करायचंय कोण जास्त स्टेबल असेल. अशा वेळेस काय करायचं तर पहिले बघून घ्या. पहिला रूल असा आहे, याच्यात पण दोन रूल असतात. पहिला, निगेटिव्ह चार्ज इज मोर स्टेबल ऑन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम. निगेटिव्ह चार्ज हा जास्त स्टेबल, जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटमवर असतो. बघा इथे निगेटिव्ह चार्ज कोणावर आहे? इथे कोणावर आहे? या दोघांमध्ये जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? मग ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज असलेलं मोर स्टेबल. जर दोन रेझोनेटिंग स्ट्रक्चर एक डिक्टो सेम आहेत सर, इथे पण एक डबल बॉन्ड, तिथे पण एक डबल बॉन्ड, इथे एक निगेटिव्ह चार्ज, इथे पण, सर्वांचा ऑक्टेट कंप्लीट आहे. मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस काय करायचं? हे चेक करायचं की निगेटिव्ह चार्ज कोणावर आहे ते बघायचं. निगेटिव्ह चार्ज इज मोर स्टेबल ऑन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम. असं जर सपोज पॉझिटिव्ह चार्ज असतात तर त्यावेळेस तुम्ही काय चेक करायचं? पॉझिटिव्ह चार्ज इज मोर स्टेबल ऑन लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम. जर सपोज दोघांवरती पॉझिटिव्ह चार्ज असतात तर आता जास्त स्टेबल कार्बन वाले राहिला असतात. अरे चेक करा, निगेटिव्ह चार्ज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असला पाहिजे आणि पॉझिटिव्ह चार्ज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह असला पाहिजे. झेपेल आहे पण. ओके चलो, तर ह्या दोघांमध्ये हे स्टेबल आहे कळलं. ओके. जर सपोज तेही तुम्हाला ओळखता नाही आलं, चुकून एखाद्या स्ट्रक्चर मध्ये काय होतं, दोन्हीवर सारख्याच लोकांवर सारखेच चार्ज होते, तर अशा वेळेस तुम्ही डिस्टन्स बिटवीन चार्जेस बघायचे. म्हणजे काय सर? जर अपोजिट चार्जेस असतील, म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि एक, तर ते मिनिमम डिस्टन्सला पाहिजे. अपोजिट चार्जेस ऍट मिनिमम डिस्टन्स आर मोर स्टेबल आणि सिमिलर चार्जेस ऍट मॅक्सिमम डिस्टन्स. कारण की मला सांगा, अपोजिट चार्जेस एकमेकांना अट्रॅक्ट करतात, बरोबर आहे ना. एक पॉझिटिव्हच्या शेजारी निगेटिव्ह आला तर निगेटिव्ह त्याला स्टॅबिलिटी देईल, बरोबर ना. एका पॉझिटिव्हच्या शेजारी दुसरा पॉझिटिव्ह आला तर एक निगेटिव्हच्या जागी दुसरा निगेटिव्ह आला शेजारी तर हे दूर दूर बरे. लक्षात ठेवायचं, अपोजिट चार्जेस जवळजवळ बरे आणि सेम चार्जेस दूर दूर बरे. ओके. एक्झाम्पल याचं मी घेऊन ठेवलंय, बघून घ्या. हे वन ऑफ दी लास्ट आहे यांच्या टाइपचं. ह्या क्वेश्चन मध्ये पण नीट बघा, हे न्यूट्रल रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे. डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, लोन पेअर, इथपर्यंत कॉन्ज्युगेशन आहे. सुरुवात कशी होईल? आणि ऍट अ टाइम हा पण पुढे जाईल, खरं आहे का? कारण की निगेटिव्ह चार्ज आणि लोन पेअर असेल तर ऍट अ टाइम दोन आहे. अरे हा गया, बरोबर काढले है ना. हा इथे आला, बॉन्ड बनला, लोन पेअर दिले तर कुठला चार्ज? आणि इथला बॉन्ड पुढे गेला म्हणजे कुठला चार्ज आला? पुढे काय होत असेल? कॉमन सेन्स. हा निगेटिव्ह चार्ज अजून पुढे आणि हा वाला डबल बॉन्ड अजून पुढे, बरोबर काढले का? बघा सही आहे ना. ओके. आता तुम्ही बघा, मला या तिघांमध्ये सर्वात स्टेबल कॉमन सेन्स ने सांगा. सबको झेप्या कैसे झेप्या? न्यूट्रल आर मोर स्टेबल दॅन चार्ज वाले, कॉमन सेन्स है ना, नो डाउट. म्हणजे दोन ऑप्शन असे इलिमिनेट झाले.
आता उरलेल्या दोन ऑप्शन मध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं की मोस्ट करेक्ट कुठला असेल. आता तुम्ही बघायचं काय हे अपोजिट चार्जेस आहेत. अपोजिट चार्जेस ॲट मिनिमम डिस्टन्स आर मोर स्टेबल. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे ना, तर हे मिनिमम डिस्टन्सला मोर स्टेबल असतात, मॅक्सिमम डिस्टन्सला लेस स्टेबल असतात. झेपला का इथपर्यंत सर्व एकदम व्यवस्थित. तो चलो शुरुआत करते, वापस से अपन कंटिन्यू करते. कौन सा वाला टॉपिक? रेजोनेंस इफेक्ट. सब लोगों को पता है सर रेजोनेंस इफेक्ट के दो प्रकार होते हैं. इलेक्ट्रॉन डोनेटिंग यानी कि क्या था रे, एक और नाम दिया था कौन सा? मेसोमेरिक. तो पॉजिटिव मेसोमेरिक. और दूसरा प्रकार क्या था? निगेटिव रेजोनेंस या फिर निगेटिव मेसोमेरिक. यही था. इधर ट्रिक क्या था पहचानने के लिए कि मेरे पास एक कॉन्जुगेटेड सिस्टम, जानबूझ के अपन आसान सा सिस्टम कौन लेते हैं? बेंजीन. यहाँ पे एक एक्स आइटम रहेगा जिसके पास अवेलेबल रहेगा, और इधर का ट्रिक कुछ ऐसा था कि मेरे पास एक कॉन्जुगेटेड सिस्टम है, उसके आगे एक एटम है जो डबल बॉन्ड किसी और एलिमेंट से, जेड वाई कुछ भी उसको अटैच है. एक बात और भी होती है कि इन जनरल ये जो जेड आइटम होता है ना, वो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह हुआ करता है. हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, म्हणून हा इकडे ओढतो आणि मग हा रिंग मधून ओढत असतो. याच्याकडे लोन पेयर असते, हा रिंग मध्ये देत असतो. आता हे ओढत असतो मतलब इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग है, ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग है, क्यों है, कैसे है, और इससे हमें क्या फर्क पड़ने वाला है. मतलब जब क्वेश्चन सॉल्व करने हम आगे जाएंगे तो क्या फर्क पड़ेगा, इसे ही अपने को देखना है. तो वापस से अपने पास अभी जो हेडिंग है वो है पॉजिटिव रेजोनेंस. एकदम डार्क वाला लेते हैं बोर्ड सो दैट वो रिफ्लेक्शन कम से कम दे, है ना. ओके चलो, तो क्या है हेडिंग अपने पास आज के लिए? पॉजिटिव रेजोनेंस. अब पॉजिटिव आर लिखा तो हो ही गया, उसमें क्या अलग से लिखना है ना. प्लस आर लिखा तो आ गया. ओके, प्लस आर इफेक्ट अपन पढ़ रहे. चला वापस मला सांगा, प्लस आर के लिए क्या क्या पॉइंट्स होने चाहिए रे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग विड्रॉइंग. यस, तो ये होता है इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट. इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट मतलब एक कॉन्जुगेटेड सिस्टम को एक ऐसा ग्रुप आता है सर जो इलेक्ट्रॉन डोनेट करता है, जिसकी ट्रिक हमने सीख रखी है कि उसके पास डैश अवेलेबल होता है, लोन पेयर या फिर निगेटिव चार्ज, मोस्टली लोन पेयर. एक आसान सा एग्जांपल लेके सीखना शुरू कर देते हैं, और एग्जांपल अपन लेंगे क्लोरोबेंजीन. क्या सर्वांना झेपलं? क्लोरीन इज पॉजिटिव रेजोनेंस, क्योंकि उसके पास क्या अवेलेबल है? पॉजिटिव रेजोनेंस है, मतलब इलेक्ट्रॉन डोनेट करेगा. क्या आप लोग मुझे याद करके बताओगे कि निगेटिव चार्ज या लोन पेयर होती है तो रेजोनेंस में एट ए टाइम एक एरो निकलता है कि दो एरो निकलता है? ज्यादा इलेक्ट्रॉन, दो दो एरो निकलते हैं बे. जैसे ये सामने आएगा, सही है ना. अगर मैंने यहाँ पे वहीं पे बॉन्ड बनाया तो कार्बन तो मर गया, 5 हो जाएंगे ना. तो इसकी वजह से एट ए टाइम ये सामने भी जाएगा. तो समझ में आ गया कितने बार एरो निकलेंगे? 2 बार एरो निकलेंगे. जो किया सर उसका स्ट्रक्चर निकालते हैं. देखो ध्यान से क्या हुआ है, ये रिंग है ऐसा, किस किस को फर्क नहीं पड़ा? इस डाउन वाले को फर्क, इसको भी फर्क. सीएल में एक बॉन्ड था, लोन पेयर नीचे आ गया, अब क्या हुआ रहेगा? डबल बॉन्ड बना. अरे लोन पेयर दिली तर कुठला चार्ज? तो क्लोरीन पे आएगा. ये इलेक्ट्रॉन इधर गए तो इस कार्बन पे निगेटिव चार्ज. हो सकता है कि ये वापस जाए और वो वापस जाए, उसके लिए अपन ऐसा लिखते, बरोबर ना. अगला क्या हो सकता है? ये निगेटिव चार्ज और आगे जाएगा, लेकिन इसके 4 बॉन्ड ऑलरेडी है, इधर एक हाइड्रोजन और 3, 5वां पॉसिबल, तो ये सडनली आगे चला जाएगा. बात समझ में आ गई सभी को? इससे एक और स्ट्रक्चर निकलेगा. कैसे निकलेगा? ध्यान से देखो. फर्क किसको नहीं पड़ा है सर? डबल बॉन्ड क्लोरीन को फर्क नहीं पड़ा है, इस राइट वाले डबल बॉन्ड को फर्क नहीं पड़ा है. ये नीचे आ गया मतलब यहाँ पे, और ये आगे गया मतलब यहाँ पे. एकदम सोपा है ना. ओके, अगले में क्या होगा सर? हो सकता है कि ये रिटर्न जाए, उससे ही बनेगा. अपन अगला सोचते हैं, ये वाला आगे जाएगा और ये डबल बॉन्ड अगले वाले कार्बन के साथ, बरोबर ना. ओके, क्या निकलेगा ध्यान से बताओ? इससे निकलेगा सर कुछ ऐसे. फर्क किसको नहीं पड़ा? लेफ्ट वाले को. फर्क किसको नहीं पड़ा? डबल बॉन्ड सीएल को. ये नीचे आ गया मतलब यहाँ पे क्या बन गया? और ये ऊपर गया मतलब यहाँ पे. अब हो सकता है कि ये नीचे आए और ये वापस जाए, यही बनेगा. लेकिन अपन सोचेंगे अगला वाला यानी ये जाएगा नीचे, तो ऑब्वियस ये जाएगा. तो इसके लिए यहाँ पे ऊपर स्ट्रक्चर बनाता हूं मैं ना. ओके, कैसे बनाएंगे ध्यान से देखो. किस किस को फर्क नहीं पड़ा है?
लेफ्ट वाले को और ये राइट वाले नीचे को, याला फरक पडलेला. ये आगे गया मतलब यहाँ पे क्या बना, और ये ऊपर कौन है, क्या उसको लोन पेयर वापस मिल गया. पहले और लास्ट में कोई भी अंतर नहीं है. हाँ बस एक चीज हुई है, डबल बॉन्ड की पोझिशन चेंज हुए. असं जर झालं तर आपण मधले सर्व स्ट्रक्चर कसे काढले, करेक्ट. फर्स्ट और लास्ट को अलग काउंट करने की कोई जरूरत. तो टोटल रेजोनेटिंग स्ट्रक्चर कितने बने, तो बेंजीन के भी इतने बन रहे थे 4. आठवलं का. ओके. अब मेन कंक्लूजन क्या है सर, जो सबसे इंपॉर्टेंट है कंक्लूजन. ये तो समझ में आ गया कि रेजोनेंस निकालने कैसे, नहीं भी आ गया तो प्रैक्टिस करेंगे हो जाएगा. 3-4 वेळा लिहून बघावं लागेल. ऐसा नहीं कि आप मैंने निकाला आपको फील गुड हुआ, किती मस्त काढता है ना, ऐसा नहीं है. आप लोगों को खुद इसको 5-7-8 बार निकालना पड़ेगा, नहीं तो कंफ्यूज हो जाते हो आप लोग, ब्लैंक हो जाते हो करना क्या था. चलो तो कंक्लूजन क्या है. पहली बात, आप लोग मेरे को बताओ कि इस क्लोरीन की वजह से इस बेंजीन रिंग पे पॉजिटिव चार्ज आहे की निगेटिव्ह चार्ज आहे. डोळ्यांनी दिसतं तेच सांगा बे. निगेटिव्हच आलाय ना. रिंग पे बोला है, क्लोरीन पे नहीं, रिंग पे कौन सा आया है, मतलब इलेक्ट्रॉन ज्यादा हो गए कि कम. निगेटिव चार्ज मतलब इलेक्ट्रॉन. तो इसने, अपन वही तो बोल रहे इलेक्ट्रॉन डोनेट कर रहा है, तो ये क्या कर रहा है, इलेक्ट्रॉन डोनेटिंग है. सही है. ओके. वो तो अपन ने ऊपर भी लिख लिया था. ओके. उससे भी मेन, रिंग मधले इलेक्ट्रॉन वाढले तर रिंग ऍक्टिव्हेट झाली असं आपण म्हणत असतो. रिंग मधले इलेक्ट्रॉन वाढले तर रिंग ऍक्टिव्हेट झाली. कारण की पुढे जेव्हा आपण रिएक्शन शिकू तेव्हा कळतं एका नॉर्मल बेन्झिन पेक्षा क्लोरोबेन्झिन हा जास्त रिएक्टिव्ह असतो. काय रीजन असू शकतं. नॉर्मल बेंजीन में सिर्फ 3 डबल बॉन्ड है, उसको कोई ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेट, लेकिन क्लोरोबेंजीन तो ऑफिशियली चार्ज ला रहा है, और चार्ज माने कर्जा. अपन ने वही पढ़ रखा ना, चार्ज माने कर्जा. तो कर्जा कोई रखेगा क्या अपने ऊपर, तो डोनेट करेगा, मतलब वो निगेटिव्ह चार्ज आगे डोनेट करके रिएक्शन कर देगा. खुद पे रखेगा तर त्याची रिएक्टिव्हिटी वाढत असते. म्हणून याला आपण म्हणत असतो रिंग ऍक्टिव्हेटिंग. पॉजिटिव इंडक्टिव इफेक्ट यानी रिंग क्या है, एक्टिवेटिंग है. कोई बोलेगा सर इसका क्या क्या मीनिंग, वापस बताओ. तो मेक्स रिंग इलेक्ट्रॉन रिच. अपनी जो रिंग है वो क्या हो रही है, इलेक्ट्रॉन रिच हो रही है, म्हणजे रिंग एक्टिवेट होता है. एवढं पण कळालं. ओके. आप लोगों को ये पता था क्या रे, अगर ये क्लोरीन है तो यहां से आगे का ये फर्स्ट पोजीशन, फर्स्ट वैसे नंबरिंग वाइज ये फर्स्ट सेकंड है ना, नंबरिंग दिली तर अशीच द्याल का रे. 1 2 3 4 5 आणि 6. कोणी म्हणेल सर डबल बॉन्डला नाही घेतलं, बेंझिन में चलता है ना, वो घूमते रहता है, त्याला नंबरिंग द्या. राइटनेच झालं ना, फरक नाही पडत. ओके. अगर क्लोरीन 1 नंबर पे और 2 और 6 इसको ऑर्थो बोला जाता है, 3 और 5 को मेटा, और इसको बोला जाता है. मग या हिशोबाने तुम्ही सांगा निगेटिव्ह चार्ज कुठल्या कुठल्या पोझिशनवर जातोय. ऑर्थो, ये ऑर्थो पे है ये, और वापस, मतलब ये रिंग एक्टिवेटिंग तो है, लेकिन रिंग एक्टिवेट कौन कौन से पोजीशन पे कर रहा है, ऑर्थो एंड पैरा. इसलिए इसको बोला जाता है ऑर्थो पैरा डायरेक्टिंग. ऑर्थो पैरा डायरेक्टिंग मतलब ये चार्ज को डायरेक्ट कर रहा है. कहां पे डायरेक्ट कर रहा है, ऑर्थो एंड पैरा पे. तो फटाफट बताओ मेरे को, पॉजिटिव रेजोनेंस यानी कैसा इफेक्ट, रिंग को क्या करता है, यानी इलेक्ट्रॉन डेंसिटी बढ़ाता है. निगेटिव चार्ज आणतो ना. ओके. और कौन सा डायरेक्टिंग होता है, ऑर्थो पैरा डायरेक्टिंग. तो ये 3 वर्ड बहुत इंपॉर्टेंट है कंक्लूजन के. बराबर, इतना समझ में आ गया. ओके. अब अपन फटाफट पहले डिस्कशन करेंगे किसका, निगेटिव रेजोनेंस का, फिर एक साथ नोट्स लिख लेंगे. तो मेरे पास अगला इफेक्ट क्या है सर, निगेटिव रेजोनेंस, ज्याला निगेटिव मेसोमेरिक पण म्हणू शकतो. फिर वापस से मेरे को बताओ, अगर वो इलेक्ट्रॉन डोनेटिंग था तो ये इलेक्ट्रॉन, तो पहली बात तो ये लिख देता हूं कि ये इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इफेक्ट है, विथड्रॉइंग इफेक्ट है. अच्छा, अगली बात, एग्जाम्पल लेते हैं कोई आसान सा. एनसीईआरटी ने नाइट्रो वाले ग्रुप का दिया है. नाइट्रो वाले ग्रुप में 2 रेजोनेंस स्ट्रक्चर ज्यादा होते हैं, डोको खराब होता है. अपन आसान वाला लेते हैं. तो अपन लेंगे, मान लो बेंजल डिहाइड. बेंजीन के सर पे क्या लेता हूं मैं, अल्डिहाइड, CH, और इधर डबल बॉन्ड O. सबको छेपा है ये. ओके. अब होता ये है कि ये वाला माइनस रेजोनेंस है. ट्रिक ने तुम्हाला ओळखायला आलं. कैसे ट्रिक था कि ये जो है इसको डबल बॉन्ड से कोई ज्यादा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप अटॅच रहेगा. आता मला सांगा,
डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, कॉन्जुगेशन है का, ये बॉन्ड पोलराइज हो जाएगा, अपन ने पहले पढ़ा है ना, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड असेल तर एक बॉन्ड आपोआपच पोलराइज किधर होएगा, ऑक्सिजन की तरफ, क्योंकि वो ज्यादा इलेक्ट्रोनिगेटिव्ह है, ज्यादा हावरट आहे, बरोबर ना, तर हा बॉन्ड असा पोलराइज होईल, हे पण कळालं. ओके, जो पहला स्ट्रक्चर बनेगा वो लिखते हैं. तो देखो ध्यान से क्या हो गया, बेंजीन रिंग को अभी तक कोई फर्क पड़ा नहीं है ना. यहाँ पे CH था, यहाँ पे O क्या हो गया, अरे सर कार्बन और कुठला चार्ज, क्योंकि ये इलेक्ट्रॉन तो दोनों के थे, अकेले ने ले लिया तो इस बेचारे पे, लेकिन टेंशन की बात नहीं है, क्यों, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड चार्ज, अभी भी रेझोनन्स होऊ शकतं की हाच वापस येईल, हे बनेल, हे तर कळालंच ना. पुढे काय होत असेल रे, अरे बोलो बोलो, डबल बॉन्ड सामने जाएगा, ये तो अपन पढ़ रखा है ना, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड चार्ज, तर डबल बॉन्ड पुढे जाईल. अच्छा, जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि रेडिकल, तेव्हा ऍट ए टाइम एकच एरो दाखवायचा असतो, एक एक एरो, लेकिन लोन पेयर और निगेटिव चार्ज में एट ए टाइम, समझ में आ गई ना बात. ओके चलो अगला जो हुआ वो लिखते हैं सर. ये बेंजीन रिंग, अभी क्या क्या चेंजेस हुए देखो, यहां पे आया रहेगा, सॉरी डबल बॉन्ड, खरंय का, इथे काय आहे, ओव्हर कुठला चार्ज आहे, बरोबर, कुणाचं नुकसान झालं रे, इस लेफ्ट वाले का, ये बॉन्ड इन दोनों के बीच में था, उधर चला गया तो इस बेचारे पे सबको झेपा, क्या बात है, आगे क्या होगा, ये वाला बॉन्ड और आगे जाएगा, है ना. ओके, इससे क्या निकलेगा, वापस निकालते हैं, देखो ध्यान से, ये बेंजीन रिंग है, लेफ्ट वाले को फर्क नहीं पड़ा, ये कार्बन को फ्री में इधर डबल बॉन्ड मिल गया, और ओ पे अभी भी कौन सा चार्ज है, हा इथे गेला म्हणजे इथे बॉन्ड बनला का, नुकसान काय, या पॅरावाल्याचं झालं का, झेपा, आगे क्या होगा, ये वाला डबल बॉन्ड सामने आएगा, फिर वापस से लिखा बेंजीन रिंग एज इट इज, ये क्या हो गया यहाँ पे डबल बॉन्ड, ये यहाँ पे एज इट इज था, ओ पे अभी भी माइनस है, अरे चेंज काय झाला सर, हा डबल बॉन्ड इकडे आला, खरंय का रे, काय मग या ऑर्थो वाल्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला. आता शेवटची केस काय होत असेल, शेवटची म्हणजे सेकंड लास्ट केस, हा बॉन्ड इकडे येत असेल, है ना, सिक्वेन्स मध्ये, तो त्याच्यासाठी चित्र काढूयात, काय येईल सर, कुछ ऐसा आएगा, ये डबल बॉन्ड इधर था, अभी नीचे आ गया, मतलब यहाँ पे डबल बॉन्ड, यहाँ पे बचा अभी सिंगल बॉन्ड, ओ पे अभी भी कौन सा चार्ज, कार्बन वर कुठला येईल, आता शेवटी काय होईल, कारण की इकडून तर येऊ नाही शकत, कारण की इथे 2 सिग्मा झाले, हे वापस जाऊ शकतं, हे तर इथेच दाखवलं, आता निगेटिव्ह चार्ज खाली येणार, बरोबर है, और लास्ट स्ट्रक्चर बनेगा अपना जो इनडायरेक्टली पहले के बराबर ही है, बस क्या चेंज हुआ रहेगा, व्हेरी गुड, डबल बॉन्ड के पोजिशन, बघा रे पहिला आणि शेवटचा झेपलं का, बस तो ये वाली बात है, लक्षात आलं. ओके, पहिला आणि शेवटचा आपण सारखंच कन्सिडर करू, तो कितने अलग अलग रेझोनेटिंग स्ट्रक्चर बने, 1 2 3 4 5 और 6, बरोबर ना, पहिला आणि शेवटचं सेमच आहे, त्याला आपण परत काउंट करत नाही. आता अजून महत्वाचं सर, सबसे इंपॉर्टेंट तो है इनका कंक्लूजन. तो पहली बात बताओ, ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग था कि विथड्रॉइंग, तो पहली बात करेंगे कि ये जो भी इफेक्ट हमने पढ़ा सर वो इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग था, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इफेक्ट था. ओके, दूसरी बात, इसने रिंग के इलेक्ट्रॉन बढ़ाए कि घटाए, रिंगवर कुठला चार्ज आला, पॉझिटिव्ह आला, म्हणजे रिंगचे इलेक्ट्रॉन, जर इलेक्ट्रॉन वाढले तर रिंग ऍक्टिवेटिंग होतं, इलेक्ट्रॉन कमी झाले तर रिंग डीएक्टिवेटिंग, तो क्या लिखेंगे रे अपन, रिंग डीएक्टिवेटिंग. रिंग डीएक्टिवेटिंगचा अर्थ काय झाला सर, रिंग मधले इलेक्ट्रॉन कसे झाले, कमी झाले, इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी झाली. शेवटचं, ह्याने जो चार्ज डायरेक्ट केलाय तो ह्या रिंगच्या कुठल्या कुठल्या पोझिशनला, ऑर्थो, पॅरा, ऑर्थो, बरोबर आहे ना. मग ह्याला सुद्धा आपण काय म्हणणार, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. म्हणजे सर दोन्ही पण इफेक्ट कसे आहेत, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंगच आहेत, पण एक रिंग ऍक्टिवेटिंग आहे आणि दुसरा रिंग, फरक कळाला का, पूरा क्लियर, निकाल पाओगे, चलो बढ़िया बात है ना. तो ड्रॉ करना शुरू कर दो.